केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याद्वारे जी काही CTET एक्झाम होती डिसेंबर महिन्यामध्ये घेण्यात आलेली, तर त्याचा निकाल प्रकाशित करण्यात आलेला आहे. अत्यंत लवकर हा निकाल लागलेला आहे. तर किती गुण घ्यावे लागतात, की त्यामुळे विद्यार्थी ह्या CTET परीक्षेमध्ये पास होतो आणि किती गुण घेतल्यामुळं विद्यार्थी हा फेल होतो. तर सर्वात अगोदर तुम्हाला हा रिझल्ट जर पाहायचा असेल, तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकला गेल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, रोल नंबर तुमचा इथं काय करायचं आहे तुम्हाला एंटर करायचं आहे. जसंही तुम्ही या ठिकाणी रोल नंबर काय करणार एंटर करणार, तर अशा पद्धतीनं रोल नंबर एंटर केल्याच्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचे गुण तुमच्या समोर दिसणार आहेत. आता यामध्ये महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे, तो किती गुण मिळाल्याच्या नंतर विद्यार्थी हा पास होतो. जर आपण विचार केला 150 पैकी ओपन कॅटेगरीसाठी 90 गुण तुम्हाला घ्यावे लागतील, तर तुम्ही CTET एक्झाम ही पास होणार आणि त्यानंतर जे काही ई-डब्ल्यू-एस असेल, सॉरी ई-डब्ल्यू-एसचं तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आरक्षण आहे त्यांना. एस-सी, एस-टी, ओ-बी-सी जी काही कास्ट आहे, कास्टवाल्यांना या ठिकाणी 82 गुण घेतले, तर तो विद्यार्थी पास समजला जातो. अन्यथा तो विद्यार्थी हा फेल समजला जातो. म्हणजेच तो CTET एक्झाम काय होत नाही, पास होत नाही. तर आता मित्रांनो, तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि जरी या अटेम्प्ट्समध्ये विद्यार्थी पास झाले नाही तरी जी काही पुढची एक्झाम आहे, ती पुढची एक्झाम जुलै महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये होऊ शकते संडेला, रविवार पाहून. तर आत्तापासूनच पुढची जी काही CTET एक्झाम होणार आहे, त्याची तयारी करायची आहे. कारण खास महाराष्ट्रीयन मुलांसाठी कारण मित्रांनो, जी काही TET एक्झाम होती, त्याच्यापेक्षा CTET एक्झाम ही काय असते, सोपी असते. परंतु त्याला चांगल्या पद्धतीने काय करावं लागते, तयारी करावी लागते. कारण यामध्ये महत्त्वाचे जे काही सब्जेक्ट असतात, ते तुमच्या सब्जेक्टशी रिलेटेड असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी काही लँग्वेज तुम्ही निवडलेली आहे, यांच्यावर हा तुमचा रिझल्ट काय असतो, अवलंबून असतो. त्याच्यानंतर जे काही CDP आहे, ते CDPमध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारे गुण तुम्हाला घ्यावे लागतात. कारण आपण म्हणतो CDP फक्त हा 30 गुणांसाठीच आहे, तर असं नाही. कारण लँग्वेजमध्ये सुद्धा, फर्स्ट लँग्वेजमध्ये सुद्धा, सेकंड लँग्वेजमध्ये सुद्धा आणि जे काही सब्जेक्टिव्ह विषय आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला CDP आढळून येते आणि त्यानुसार आपल्याला काय करावं लागते, प्रश्न सॉल्व्ह करावे लागतात. जर आपण विचार केला, यावेळेचा जो पेपर होता मित्रांनो, अतिशय टफ पेपर होता. गेल्या वेळेची जी काही एक्झाम झाली होती, त्यापेक्षा कालची जी काही एक्झाम झालेली आहे, ती एक्झाम अतिशय टफ होती. लेंदी पेपर होता. विद्यार्थ्यांना वेळ विचार करण्यासाठी सुद्धा मिळालेला नाही आणि क्वेश्चन हे डिस्क्रिप्टिव्ह होते सेकंड पेपरचे. तर यासाठी जास्तीत जास्त सराव महत्त्वाचा आहे, क्वेश्चन पेपर सोडवणे. तर आपण इथून पुढं जी काही एक्झाम होणार आहे, त्या संदर्भामध्ये सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत. तर त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल, तर सबस्क्राईब करा आणि शिक्षक भरतीसाठी आपण टेलिग्राम चॅनल ओपन केलेलं आहे. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा.